अशा अज्ञानरूपी अंधकार घालवणाऱ्या ग्रंथाच्या सहवासात रममाण होणाऱ्या सर्व साहित्य रसिकांना माझा नमस्कार. मी अर्पिता जैनापुरे कवी संमेलन सत्रासाठी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी आपल्यासमोर उभी आहे. श्री मंदार पाटील सर. आजच्या कवी संमेलन सत्रासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले माननीय श्री मंदार पाटील सर व श्री आबासाहेब पाटील सरांचा परिचय मी आपल्यासमोर मांडते. श्री मंदार पाटील सरांचे पूर्ण नाव आहे मंदार राजाराम पाटील. सरांचे मूळ गाव आहे करंजफेन, पण आता ते कोल्हापूरमध्ये राहतात. सरांचे शिक्षण MA मराठी, त्याशिवाय त्यांनी पत्रकारितेचा व रेडिओ जॉकीचाही कोर्स केलेला आहे. सरांना पन्हाळा प्रेम क्लबचा युवा साहित्यिक पुरस्कार व दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पायवाट कविता संग्रह पुरस्कार असे इतर पुरस्कारही मिळालेले आहेत. सरांच्या महाराष्ट्रावर अनेक काव्य मैफिली झालेल्या आहेत. सरांच्या आवडीनिवडी वाचन, लेखन, प्रवास, गीत गायन, गीत लेखन, कविता लेखन, फोटोग्राफी. श्री आबासाहेब पाटील. सरांचे पूर्ण नाव श्री आबासाहेब पाटील. सरांचे मूळ गाव मंगसुळी, तालुका अथणी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक राज्य. शिक्षण MA मराठी, व्यवसाय शेती. सरांनी आजपर्यंत अनेक ग्रामीण साहित्य संमेलनातून काव्यवाचन केलेले आहे. सरांनी विविध लेखन व साहित्यिक कार्यशाळेत भाग घेऊन मार्गदर्शन केलेले आहे. साध्या माणसाच्या कविता व घामाची ओल धरून ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहांना आज अखेर 19 पुरस्कार मिळालेले आहेत. सर खूपच साधे सरळ स्वभावाचे आहेत. सर खूप प्रसिद्धी जरी असेल तरी प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहतात. धन्यवाद. धन्यवाद अर्पिता. आणि ह्या दोन्ही काव्य लिहिणाऱ्या कवींचं आबांचं पुस्तक या ठिकाणी आहे, ते तुम्हाला नंतर विकत घेता येईल. या ठिकाणी आपण कवी संमेलन अध्यक्षा मनीषा यांचा सन्मान मी श्रेणी पाटील सरांना विनंती करतो की मनीषा सुतार ह्या संमेलनाचे म्हणजे कवी संमेलनाच्या अध्यक्षा यांचा सन्मान चिंचवड हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्रेणी पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन तिचा सन्मान या ठिकाणी होईल. छान साध्या सरळ रचना, स्वरचित कविता रचणारी, अभ्यासात रमण होणारी, छान असं बोलणारी मनीषा सुतार. मी मनीषाला विनंती करतो की तिने आपलं कवी संमेलन अध्यक्षीय भाषण त्या ठिकाणी तिने सादर करावं. तिचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. धन्यवाद श्रेणिक सर, आपण या ठिकाणी आलेला. आज अखेर वर्षभर 8वी पासून ती छोटी छोटी रचना इंग्लिशमध्ये सुद्धा तिने कविता लिहिलेल्या आहेत. सर्व कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेणारी, अभ्यासात पुढे असणारी मनीषा सुतार. कविता म्हणजे भावमणीचा सहज फुलासह फुलणारा. कविता म्हणजे भावमणीचा सहज फुलासम फुलणारा. कविता म्हणजे जिवारी काळीत छेदून जाणारा. कविता म्हणजे घाव जिवारी काळीत छेदून जाणारा. नमस्कार, मी कुमारी मनीषा सुतार, कवी संमेलन सत्राची अध्यक्षा. आपल्या समोर हे अध्यक्षीय मनोगत संक्षिप्त व थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते, कारण या सत्रामध्ये बोलण्यापेक्षा छान छान कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. या सत्रामध्ये निमंत्रित कवी मंदार पाटील सर व आबा पाटील सर आपणाला काव्यवर्षाने चिंब भिजवून सोडणार आहेत. त्यांच्यामध्ये व तुमच्यामध्ये जास्त वेळ अडथळा होण्यापेक्षा कवितेविषयी संक्षिप्त भाष्य करून मी थांबणार आहे. तत्पूर्वी आमच्या तोडक्या मोडक्या व बोबड्या शब्दांना आकार देऊन हे संमेलन साकार करणारे सर्व शिक्षक व ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानते. मी या भाषणाचा शेवट एका कवितेने करते. कविता म्हणजे आभाळच भरून येणं असतं. कविता म्हणजे आभाळच भरून येणं असतं. कोकळीच्या कंठातील सुमधुर गाणं असतं. कविता म्हणजे पावसाचं रिमझिम बरसणं असतं. कविता म्हणजे पावसाचं रिमझिम बरसणं असतं. ढेकळ्याचं पाण्यात आतल्या आत विरघळणं असतं. कविता म्हणजे फुलासारखं फुलपाखराचं फुलावरती भिरभिरणं असतं. कविता म्हणजे फुलपाखराचं फुलावरती भिरभिरणं असतं. सांजवेळी पाखराचं घरट्याकडे येणं असतं. कविता म्हणजे झुरणं असतं, कुणासाठी तरी मरणं असतं. कविता म्हणजे झुरणं असतं, कुणासाठी तरी मरणं असतं. डोळा भरला आसवांचं, न सांगता सरणं असतं. कविता म्हणजे हृदयाची भाषा ओळखणारं मन असतं. कविता म्हणजे हृदयाची भाषा ओळखणारं मन असतं. सरस्वतीनं दिलेलं लिहिणाऱ्याला दान असतं. कविता म्हणजे आभाळच भरून येणं असतं. कविता म्हणजे आभाळ भरून. धन्यवाद. यानंतर मंदार यांच्या कवितेने आपण सुरुवात केलेली आहे. मनीषाने स्वागत केलेलं आहे.
आणि आबांच्या कवितेने सुद्धा आपण सुरुवात करूया. त्यानंतर विद्यार्थी या ठिकाणी कविता सादर करतील. अधेमध्ये आपण गप्पा टप्पा तुमचे प्रश्नोत्तर या पद्धतीने हे कवी संमेलन असणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिचय व्हावा त्या दृष्टीनं आबा आम्ही विद्यार्थ्यांना स्वागत, प्रस्तावना, परिचय थोडकं काय असणार त्यांच्या पद्धतीने मांडता यावं, भविष्यात त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला सामोरे जाता यावं त्या दृष्टीनं हा प्रयास आहे. आबांना मी विनंती करतो छानशी आपली रचना या ठिकाणी सादर करून त्या काव्य मैफिलीला रंगत आणावी. आबा एक मनोरंजनात्मक कविता जरी नसल्या त्यांच्या तुम्हाला विचार प्रवृत्त करणाऱ्या, चिंतनशील बनवणाऱ्या, तुमच्या मनातल्या मनात आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. त्यांनी या ठिकाणी आपली एक कविता सुरुवातीला सादर करावी. नमस्कार. खर तर मी कवीसारखा दिसत नाही. म्हणजे कवी किमान दिसायला तरी ते जॅकेट वगैरे असावं, त्यांचं दाढी असावी, शबनम असावं. मीच तसे सगळे प्रयोग करून बसले. म्हणजे खांद्याला शबनम अडकवून, दाढी वाढवून, तरी मी कवीसारखा कुणाला दिसलो नाही. आज तर मी साबण लावून आंघोळ केले. तरी पण मी कवीसारखा वाटत नाही, कारण मी दिसणारा कवी नाही. मी कविता जगत असतो आणि मग तुमच्या पुढे ठेवत असतो. आज स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो की मनीषा सुतार या कवयित्रीच्या अध्यक्षतेखाली मला तुम्ही कविता वाचण्याची संधी दिली. ही प्रयोगशीलता नाही आढळत. मी संपूर्ण महाराष्ट्र फिरला, गोवा, कोकण भाग, आपला आमच्या कर्नाटकाचा भाग. ही संवेदनशीलता, कलात्मकता मला वाटते चिंचवड धरून इकडं. पहिला प्रयोग संजय पाटील सरांच्या झाला माझ्या कवितेचा. त्यानंतर त्यांनी मला कवितेच्या कार्यशाळेसाठी बोलवलं. मी गंभीर कविता लिहिणारा माणूस, या छोट्या छोट्या मुलांना काय सांगायचं. आणि मी थक्क झालो त्यांच्या कार्यक्रमात गेल्यानंतर. माझ्या गंभीर कवितेलाही त्या मुलांनी तितकीच दाद दिली. खरं तर सगळे कुठल्याही शिक्षकांचं मी नाव घेऊ शकणार नाही, मला माफ करा. ते सगळे माझे मित्र आहेत, माझे समवयस्क आहेत. पण ही जी मुलं आहेत आज, ज्यांनी हा संपूर्ण संमेलनाचा कारभार हातात घेतलाय, त्या मुलांचं मला कौतुक आहे. ह्या वयापासून त्यांना जाण आहे. आता जी मुलगी संमेलनाची अध्यक्ष बनल्या, तिच्या वयात आम्ही शाळा कशी चुकवायची, गृहपाठ कसा चुकवायचा, ह्या भानगडीत डोकं लावायचं. आज ती मुलगी इथं अध्यक्ष म्हणून बसलेली आहे. आणि याचं श्रेय तळवाळ सर असतील आणि बाकीचा शिक्षक स्टाफ असेल, हेड सर असतील. मगाशी तळवाळ सर म्हटले की आमचे हेड सर खूप प्रेमळ आहेत. मला आश्चर्याचा धक्का बसला. हेड सर कधी प्रेमळ असतात? पण त्याचा नमुना म्हणून हे हेड सर आहेत जे प्रेमळ आहेत. तर मित्रांनो, आज तुम्ही कविता ऐकणार आहात. तुमच्या माझ्या जगण्याचीच कविता मी मांडत असतो. अगदी सोपी कविता आहे, तुम्हाला समजेल कविता. खूप अवघड नसते कविता. किती सुंदर दाद आहे ना. अशी दाद मिळाल तर मग आम्ही हवेत जातो. तर काही गंभीर कविताही मी तुम्हाला ऐकवून, त्याआधी एक छोटीशी कविता जी तुमच्या माझ्या जगण्याची. मगाशी मी तुम्हाला साबणाचा उल्लेख केला, त्या साबणाची जाहिरात बघताना मला ही कविता सुचली.
म्हणजे आई कॉलेज कुमारी सारखी दिसते तो साबण कुठला? क्या बात आहे सर, तेच वापरतात बहुतेक. कारण सर अजून तरुण दिसतात. आणि मी तो साबण वापरला, माझ्यावर काय फरक पडला नाही. मी डॉक्टरांना म्हटलं मी संतूर साबण वापरलाय, आई कॉलेज कुमारी सारखे दिसते, निदान मी माणसासारखं तरी दिसावा. तेव्हा डॉक्टर म्हणाले असा किरकोळ फॉल्ट असेल तर तो रिपेअरही होऊ शकतो, पण कंपनी फॉल्ट असेल तर हा साबण काही करू शकत नाही. तर कविता सुचते कशी त्याचा एक नमुना मी तुम्हाला सांगतो. ह्या साबणाची मी जाहिरात बघत होतो, म्हणजे मला बातम्या आणि बघायला, बायकोनं मालिका बघायचं थांबवलं तरच मिळतं, नाहीतर सगळ्या मालिका तिच्या असतात. मध्ये मध्ये जाहिरात आली की मग मी चॅनल बदलायचं आणि बातम्याचं लावायचं, आणि मग ती गडबड करते, ती मालिका पुढे जाईल, मालिका पुढे जाईल, रिमोट मला द्या म्हणून. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अवलोकन करताना जे मला सुचलं ते मी लिहिलंय. कवितेचं शीर्षक आहे काळीज आतून जळतंय. अगदी सोपी कविता आणि तुम्ही कविता ऐकण्याच्या मनस्थितीत आलेला आहात, त्यामुळे मी ही कविता तुमच्या पुढे ठेवतोय. नंतर तुम्हाला हसवणाऱ्या आणि गंभीर पण सगळ्या कविता मी तुम्हाला देणार आहे. जेवढी माझ्या कविता सहन कराल तेवढ्या मी तुम्हाला कविता देणार आहे. मला तर काय माहित ती टीव्हीतली छळकाटी बाई म्हणली तवा कळलं. मला तर काय माहित ती टीव्हीतली छलकाटी बाई म्हणली तवा कळलं घामात किटाणू असतात. मला तर काय माहित ती टीव्हीतली छलकाटी बाई म्हटली तवा कळलं की घामात किटाणू असतात. मग कसं काय झालं नाही बरं इन्फेक्शन ज्वारीच्या कणसाला आणि गव्हाच्या लोंबीला आमच्या घामाचं? मग कसं काय झालं नाही बरं इन्फेक्शन ज्वारीच्या कणसाला आणि गव्हाच्या लोंबीला आमच्या घामाचं? घामाची ओल धरून ठेवलेल्या मातीतच खोल खोल उतरलं की राव लाल भडक लांब लचक गाजर मधाची साठवत गोडी. घामाची ओल धरून ठेवलेल्या मातीतच खोल खोल उतरलं की राव लाल भडक लांब लचक गाजर मधाची साठवत गोडी. आमच्या घामाचा हात लागला म्हणून कुणाला आंबट लागल्या का? कुणाला आंबट लागल्या का आंब्याच्या फोडी? आमच्या घामाचा हात लागला म्हणून कुणाला खारट लागल्या का आंब्याच्या फोडी? हे बघा आमच्या घामानच ओतली आहे उसाच्या पेरा पेरात साखर. हे बघा आमच्या घामानच ओतली आहे उसाच्या पेरा पेरात साखर. श्रीमंताच्या कुपीत अत्तर आणि गरीबाच्या तव्यातही फुगवली आहे भाकर. मिरची तिखट ती तिखटच, मिरची तिखट ती तिखटच, चिंच आंबट ती आंबटच, कारलं तर कडवट धर्मांत, कारलं तर कडवट धर्मांत. पण काय फरक पडलाय कोणाच्या चवीत आमच्या घामामुळे? पण काय फरक पडलाय कोणाच्या चवीत आमच्या घामामुळं? खोटं कशाला सांगू आमच्या घामात नाली म्हणून तर पिकं 100 रोगापासून राहिली दूर. खोटं कशाला सांगू आमच्या घामात नाली म्हणून तर पिकं 100 रोगापासून राहिली दूर. वेलीना फुलं आणि झाडांना फळही भरपूर. तिच्या निरोगी कोमल त्वचेचं रहस्य तिचा साबण टीव्हीतल्या बाईचा. तिच्या निरोगी कोमल त्वचेचं रहस्य तिचा साबण तिलाच लकला. तिचा साबण तिलाच लकला. अरे काय सांगते ती टीव्हीतली बाई तिला काय कळतंय? अरे काय सांगते ती टीव्हीतली बाई तिला काय कळतंय? पण आमच्या घामावर टाकलंच कुणी किटाणूचं कलम. पण आमच्या घामावर टाकलंच
कुणी किटाणूचं कलम, तर काळीच आतून जळतंय, तर काळीच आतून जळतंय. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखर शेतकऱ्याच्या घामाला मोल मिळाल्याशिवाय, किंमत मिळाल्याशिवाय या जगात त्याला किंमत मिळणार नाही, असंच आपण या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर विद्यार्थ्यांच्या कविता आपण सुरू करतोय. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात महेश तस्मै श्री महेश्वरा. गुरुजी साक्षर करणे हेच त्याचे ध्येय जीवनाचे खरे. प्रगतीचे शिखरे गाठता शिष्यावर छत्र कौतुकाने धरे. आपल्या जीवनातील गुरुजीचे महत्व सांगण्यासाठी येत आहे इयत्ता 10वी ब ची विद्यार्थिनी मानसी शिंदे गुरुजी नावाच्या कवितेतून. नमस्कार, मी मानसी संदीप शिंदे. मी इयत्ता 10वी मध्ये शिकते. माझ्या कवितेचं नाव आहे गुरुजी. काय शिकवायचं गुरुजी हे तुमच्याच हातात आहे. नाही फुटलं अक्षर तर मरण त्याचं शेतात आहे. काय शिकवायचं गुरुजी हे तुमच्याच हातात आहे. नाही फुटलं अक्षर तर मरण त्याचं शेतात आहे. त्याला थोडं ध्यान द्या, पोर माझी अडाणी आहे. त्याला थोडं ध्यान द्या, पोर माझी अडाणी आहे. मात्र नाही शिकलं सांगते अशी माझी माय. मात्र नाही शिकलं सांगते अशी माझी माय. हात तंगलाय गुरुजी पाठीपुस्तक वाकून घ्या. हात तंगलाय गुरुजी पाठीपुस्तक वाकून घ्या. तुमच्याच पोरावानी त्याला बी समजून घ्या. तुमच्याच पोरावानी त्याला बी समजून घ्या. जीवनाचं मात्र होतंय बटव्यात पैकं नाही. जीवनाचं मात्र होतंय बटव्यात पैकं नाही. दान देऊन संपून गेले घरात दुगडी रिकामी आहे. दान देऊन संपून गेले घरात दुगडी रिकामी आहे. म्हणून म्हणते गुरुजी पोराला लय शिकवायचं आहे. म्हणून म्हणते गुरुजी पोराला लय शिकवायचं आहे. तुमच्यासारखंच त्याला बी मोठा साहेब करायचा आहे. तुमच्यासारखंच त्याला बी मोठा साहेब करायचा आहे. नाही फुटलं अक्षर तर मरण त्याचं शेतात आहे. नाही फुटलं अक्षर तर मरण त्याचं शेतात आहे. धन्यवाद. धन्यवाद मानसी. यानंतर पुढले कवयित्री येते आसावरी धोत्रे. आई वडील ही कृतज्ञता, जीवनाचा आधार, जीवनाला देते आकार, असा माझा माय बाप, त्याचे कष्ट अपार. कविता घेऊन येते आसावरी धोत्रे, इयत्ता 9वी अ. नमस्कार, माझे नाव आसावरी किरण धोत्रे. ही कविता संकलित आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे कृतज्ञता. बोट धरून चालायला शिकवले, एक एक शब्द बोलायला शिकवले. बोट धरून चालायला शिकवले, एक एक शब्द बोलायला शिकवले. वाढवलं मला मोठ्या प्रेमाने, जपला आपल्या कोमल हाताने. वाढवलं मला मोठ्या प्रेमाने, जपला आपल्या कोमल हाताने. दूर करून अज्ञानाचा अंधार, केलेत माझ्यावर मोतीरूपी संस्कार. दूर करून अज्ञानाचा अंधार, केलेत माझ्यावर मोतीरूपी संस्कार. जेव्हा जेव्हा मी खचले, प्रत्येक वेळी तुम्हीच खंबीर बनवले. जेव्हा जेव्हा मी खचले, प्रत्येक वेळी तुम्हीच खंबीर बनवले. झाले कधी मी उदास तर म्हणाले बाळा एकदा तरी हास. झाले कधी मी उदास तर म्हणाले बाळा एकदा तरी हास. धीर देऊनी प्रत्येक वेळी साथ दिली संकटकाळी. धीर देऊनी प्रत्येक वेळी साथ दिली संकटकाळी. साधे खरचटले जरी मला यातना होतात तुम्हाला. साधे खरचटले जरी मला यातना होतात तुम्हाला. पुरवलीत माझी प्रत्येक हौस, कधी नाही केली स्वतः मोज. पुरवलीत माझी प्रत्येक हौस, कधी नाही केली स्वतः मोज. दिली मला शाबासकीची साथ, दिली मला शाबासकीची साथ. आजवर खूप काही केले तुम्ही माझ्यासाठी, आता मी करावे तुमच्यासाठी. आई बाबा मी करेन असे कर्तृत्व, ज्याने वाढेल तुमचा मान. आई बाबा मी करेन असे कर्तृत्व, ज्याने वाढेल तुमचा मान. मुलगी आहे मी तुमची याचा वाटेल तुम्हाला अभिमान. मुलगी आहे मी तुमची याचा वाटेल तुम्हाला अभिमान. धन्यवाद. धन्यवाद आसावरी. आपल्या आई वडिलांच्या बद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आज तो दुःखात आहे. त्याच्याकडे मायबाप सरकारने लक्ष द्यावे असे आवाहन करणारी तनुश्री शेळके याची कविता व्यथा शेतकऱ्याची सांगण्यासाठी येत आहे. तनुश्री शेळके इयत्ता 9वी अ. नमस्कार श्रोते हो, मी तनुष्का शेळके आपल्या समोर एका शेतकऱ्याची व्यथा सांगण्यासाठी उभी आहे. ही कविता माझ्या आईने लिहिली आहे आणि ती मी माझ्या शब्दात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. जय जवान जय किसान,
जय जवान जय किसान आता फक्त घोषणेतच उरला. शेतकऱ्यांनी मात्र आयुष्यात फक्त आणि फक्त पराजयच पाहिला. पेरणीला आभाळाकडे डोळे लावून बसला. पेरणीला आभाळाकडे डोळे लावून बसला. बहराचा पाऊस मात्र कधीच नाही बरसला. सुखाचा फेटा ना त्याच्या भाई सुजला. सुखाचा फेटा ना त्याच्या भाई सुजला. डोई फक्त कर्जाचा भारा वाहत राहिला. आणि माझा शेतकरी आता फक्त घोषणेतच उरला. सावकारी असो वा सरकारी असो, सावकारी असो वा सरकारी असो, आता कर्जात पडत गेला. सरकारने दिलेलं मदतीचं ठिगळं फाटक्या संसाराला जोडत गेला. महागाईच्या बक्क्यामुळे पोट्याचं भरले नाही. अहो, महागाईच्या बक्क्यामुळे पोट्याचं भरलं नाही. झाडाला दोरी बांधण्याशिवाय याच्या हाती काही उरलं नाही. हातभर फाटक्या नशिबाला विधवरती गड पुरलेच नाही. अहो, हातभर फाटक्या नशिबाला विधवरती गड पुरलेच नाही. मुलाबाळांच्या शिक्षणाचं ओझ याला पेललं नाही. पोत्यातील कांदा वांद्यात चढला. पोत्यातील कांदा वांद्यात चढला. मोळीतील ऊस आंदोलनात पेटला. वातीतल्या कापसाला अतिवृष्टीने गेला. उरल्या सुरल्यानं दलालांचा कोटा भरला. आणि माझा शेतकरी आता फक्त घोषणेतच उरला. फक्त आणि फक्त घोषणेतच उरला. धन्यवाद. तनुष्काचं सादरीकरण आहे, तिचं कौतुकच. पण ही कविता तिच्या मम्मीनं लिहिलेली आहे, तिचं मोठं कौतुक. धन्यवाद तनुश्री. आमचे नाते घट्ट असते, आमचे नाते घट्ट असते. जीवनात नाते नसेल, घट्ट नसेल तर जीवनाला अर्थ नाही. म्हणून बहिणीच्या नात्याला फार महत्व आहे. या बहिणीच्या नात्यावरती असलेली कविता घेऊन येत आहे राजनंदिनी जाकले, इयत्ता 9वी अ. कवितेचं नाव बहीण. नमस्कार, माझे नाव राजनंदिनी दीपक जाकले. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. माझ्या कवितेचे नाव आहे बहीण. मायेचं साजूक तूप आईचं दुसरं रूप. मायेचं साजूक तूप आईचं दुसरं रूप. काळजीरूपी धाक प्रेमळ तिची हाक. काळजीरूपी धाक प्रेमळ तिची हाक. कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल. कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल. ममतेचे रान ओले चिंब. ममतेचे रान ओले चिंब. पाण्यातील आपलेच प्रतिबिंब. दुःखाच्या डोहावरी अंधाराचा सेतू. दुःखाच्या डोहावरी अंधाराचा सेतू. निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू. कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी. कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी. कधी हक्काने रागवणारी तर कधी लाडाने जवळ घेणारी. बहिणीचा रुसवा जणू खेळवून सावलीचा. बहिणीचा रुसवा जणू खेळवून सावलीचा. भरलेले डोळे पुसाया आधार माय माऊलीचा. भरलेले डोळे पुसाया आधार माय माऊलीचा. कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे. कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे. म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतर गोड आहे. म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतर गोड आहे. भरलेला आभाळ रीत कराया तिचीच ओंजळ पुढे येई. भरलेल्या आभाळ रीत कराया तिचीच ओंजळ पुढे येई. जागा जननीची भरून काढण्या निर्मली आई नंतर ताई. जागा जननीची भरून काढाया निर्मली आई नंतर ताई. धन्यवाद. धन्यवाद. आईचं दुसरं रूप बहीण आहे हे आपल्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. रम्य ते बालपण लहानपण देगा देवा मुंगी साखर याचा रवा ऐरावत रत्न दोर त्याचा अंकुशाचा मार. या काव्य पंक्तीप्रमाणे आपलं गेलेलं बालपण पुन्हा येत नाही. आणि अशा या बालपणाबद्दल आपल्या गोड आठवणी सांगण्यासाठी रम्य ते बालपण ही कविता घेऊन येत आहे इयत्ता 8वीची विद्यार्थिनी 8वी ब ची विद्यार्थिनी पायल भोसले. कवितेचं नाव आहे रम्य ते बालपण. नमस्कार, माझं नाव पायल सर्जेराव भोसले. मी इयत्ता 8वी ब मध्ये शिकते. मी जी आता कविता सादर करणार आहे ती स्वरचित आहे. माझ्या कवितेचे नाव आहे रम्य ते बालपण. हट्ट धरण्याचा हक्क होता, उड्या मारण्याचा छंद होता. हट्ट धरण्याचा हक्क होता, उड्या मारण्याचा छंद होता. मातीमध्ये खेळण्याचा आनंद होता. सारा मोज तर बालपणीच होता. हट्ट आणि हक्क तर सर्वातच होता. हट्ट आणि हक्क तर सर्वातच होता. कधी बाबांच्या खांद्यावर बसण्यात होता, तर कधी आईच्या मांडीवर लोळण्यात होता. कधी आजोबांबरोबर खेळण्यात होता,
तर कधी आजीकडून गोष्ट ऐकण्यात होता, कधी ताईसोबत बडबडण्यात होता, तर कधी भावाशी कोणत्याही कारणावरून भांडण्यात होता, कधी मैत्रिणीबरोबर भातुकलीचा खेळ खेळण्यात होता, तर कधी आई शिकण्यात होता, काकासोबत फिरण्यात होता, तर कधी काकीने बनवलेला नवीन पदार्थ खाण्यात होता. बघता बघता मोठे झालो, बालपणापासून दूर झालो. आता हातात आलं काम आणि अभ्यास करणं. हरवलं ते बाबांच्या खांद्यावर बसणं, हरवलं ते आईच्या मांडीवर लोळणं, हरवलं ते आजोबांबरोबर खेळणं, हरवलं ते आजीकडून गोष्ट ऐकणं, हरवलं ते ताईसोबत बडबडणं, हरवलं ते भावाशी कोणत्याही कारणावरून भांडणं, हरवलं ते मैत्रिणीबरोबर भातुकलीचा खेळ खेळणं, हरवलं ते काकाबरोबर फिरणं, हरवलं ते काकीने बनवलेला नवीन पदार्थ खाणं, हरवलं ते खळखळून हसणं, हरवलं कोठे ते बालपण. आयुष्यात पुन्हा येणार नाही ते लहानपण. बालपण जीवनात एकदाच मिळालेलं असतं, म्हणून ते जपायचं असतं. बालपण कधी मस्तीखोर असतं, तर कधी गोड, कधी निरागस असतं. मोठे झाल्यावर सर्वांनाच येते शहाणपण, मोठे झाल्यावर सर्वांनाच येते शहाणपण, परंतु तोपर्यंत हरवलेले असते रम्य ते बालपण. धन्यवाद. धन्यवाद पायल. पुन्हा येऊ दे आपल्याला सर्वांना बालपण, असं प्रत्येकाला वाटतं. धन्यवाद. एक वेळ मोबाईलची रेंज नसेल तर आपला जीव कासावीस होतो, अशी मनाची अवस्था होते. तसं आपल्या मनाला आणि काळजाला वेध घेणारी एक कविता सादर करत आहे. काळजात रेंज पाहिजे, माणसाला प्रत्येक गोष्ट भेटली पाहिजे, मनाला भेटली पाहिजे, आणि माणसाच्या काळजाला रेंज पाहिजे. ही कविता घेऊन येत आहे वैष्णवी चव्हाण, इयत्ता 10वी अ. कवितेचं नाव आहे काळजाला रेंज पाहिजे. नमस्कार, मी वैष्णवी दिग्विजय चव्हाण. मी आता 10वी अ मध्ये शिकते. कवितेचं नाव आहे काळजात रेंज पाहिजे. संकलित आहे कविता ही. तेच तेच जगणं, तेच तेच जीवन, तेच तेच जगणं, तेच तेच जीवन, रोज रोज तेच सारखं सारखं जेवण, रोज रोज तेच सारखं सारखं जेवण. आयुष्यात कधी कधी थोडं तरी चेंज पाहिजे. एकमेकांशी बोलता येते पण आधी काळजात रेंज पाहिजे. भाऊ भाऊ दूर झाले, आई बापाचं ओझं झालं, भाऊ भाऊ दूर झाले, आई बापाचं ओझं झालं. अर्ध अंगण तुझं न अर्ध अंगण माझं झालं, अर्ध अंगण तुझं न अर्ध अंगण माझं झालं. थोडं तरी काळजात आपुलकीचं कव्हरेज पाहिजे. एकमेकांशी बोलता येते पण आधी काळजात रेंज पाहिजे. हल्ली घरातल्या घरात अंगत पंगत बसत नाही, हल्ली घरातल्या घरात अंगत पंगत बसत नाही. आपुलकी प्रेम जिव्हाळा दूर दूर दिसत नाही, आपुलकी प्रेम जिव्हाळा दूर दूर दिसत नाही. घराघरात प्रत्येकाला आयुष्य अरेंज पाहिजे. एकमेकांशी बोलता येते पण आधी काळजात रेंज पाहिजे. एकमेकांचे सुख दुःख एकमेकांना वाटायचं, एकमेकांचे सुख दुःख एकमेकांना वाटायचं. आपुलकीनं मायेनं एकमेकांना जपायचं, आपुलकीनं मायेनं एकमेकांना जपायचं. एकत्र पंक्तीत जेवताना शेतातलं ताजं व्हेज पाहिजे. एकमेकांशी बोलता येते पण आधी काळजात रेंज पाहिजे, पण आधी काळजात रेंज पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद वैष्णवी. आधी काळजात रेंज पाहिजे म्हणजेच माणुसकी पाहिजे. माणुसकीचा झरा अटत निघालाय, तो न अटता तो प्रवाहित झाला पाहिजे, असंच आपण या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर दुसरी पुढची कविता येत आहे. थांबला तो संपला, काळ मागे लागला, जो थांबेल तो संपेल. या काळाच्या ओघामध्ये आपल्याला गेलं पाहिजे, आणि म्हणून एक कविता घेऊन येते. कवितेचं नाव आहे थांबू नको. कवयित्री आहे सानिका तामगावे, इयत्ता 10वी अ. कवितेचं नाव आहे थांबू नको. माझे नाव सानिका अरविंद तामगावे, मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे थांबू नको. बोट धरून चालू नको, ठेच लागली घाबरू नको, बोट धरून चालू नको, ठेच लागली घाबरू नको. तुझा रस्ता तूच शोध, तूच शोध, वळणावरती थांबू नको. तुझा रस्ता तूच शोध, वळणावरती थांबू नको. गहाळ झाल्या दिशा जरी नजर तुझी स्थिर ठेव, गहाळ झाल्या दिशा जरी नजर तुझी स्थिर ठेव. डोळ्यातल्या बाहुलीमध्ये देहाची दिशा ठेव, डोळ्यातल्या बाहुलीमध्ये देहाची दिशा ठेव. गरुडासारखी झेप घे, आकाश पंख पसरून आहे, गरुडासारखी झेप घे, आकाश पंख पसरून आहे. येणारा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आव्हान आहे, येणारा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आव्हान आहे. तूच तुझा शोध घे, चुकांमधून बोध घे,
तूच तुझा शोध घे, चुकांमधून बोध घे, मुठीत आला विश्वासाला स्वप्नांचा हात दे, मुठीत आला विश्वासाला स्वप्नांचा हात दे. पाऊल वाकडं टाकू नको, खड्डा कायम तयार आहे, पाऊल वाकडं टाकू नको, खड्डा कायम तयार आहे. डागाळलेल्या आयुष्याला शब्दांचा वार आहे, डागाळलेल्या आयुष्याला शब्दांचा वार आहे. संकटांशी सामना कर, यश तुझ्या मुठीत आहे, संकटांशी सामना कर, यश तुझ्या मुठीत आहे. श्रमातून घाम गाळ, प्रत्येक दिवस तुझाच आहे, प्रत्येक दिवस तुझाच आहे. धन्यवाद. प्रत्येक दिवस तुझाच आहे, थांबू नको, असे आपल्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला. अशी आमची शाळा, अशी माझी शाळा, जी लावते लळा, जशी माऊली बाळा. शाळेचं आणि माऊलीचं महत्व आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. शाळेशिवाय करमत नाही आणि आईशिवाय जमत नाही, करमत नाही, अशी आपल्या मनाची अवस्था असलेली शाळा आणि माऊली. माझी शाळा, अशी आमची शाळा कविता घेऊन येत आहे तनुश्री शेळके, इयत्ता 9वी अ. कवितेचं नाव आहे अशी आहे आमची शाळा, अशी आहे आमची शाळा. नमस्कार काव्य रसिको, मी तनुष्का शेळके. मी या शाळेत घेत असलेले ज्ञान व पाहत असलेली परंपरा तुमच्या समोर मांडित आहे. ज्ञानाचे कल्पवृक्ष अज्ञात माणूस घडवते, ज्ञानाचे कल्पवृक्ष अज्ञात माणूस घडवते, अशी आहे माझी शाळा. कविता ही शिकवतात, थोडी मस्तीही करतात, कविता ही शिकवतात, थोडी मस्तीही करतात, अशी आहे माझी शाळा. चॉकलेट न वाटता पुस्तक वाटणे, चॉकलेट न वाटता पुस्तक वाटणे, ही परंपरा जिथे घडते, अशी आहे माझी शाळा. वायफळ खर्च करण्यापेक्षा झाडे लावा हे ज्ञान देणारी, वायफळ खर्च करण्यापेक्षा झाडे लावा ही ज्ञान देणारी, अशी आहे माझी शाळा, अशी आहे माझी शाळा. थोडं जरी खर्चटलं हक्काने विचारणारे शिक्षक, थोडं जरी खर्चटलं हक्काने विचारणारे शिक्षक जिथे असतात, अशी आहे माझी शाळा. जिथे मुलं मुली भेद न करता, जिथं मुलं मुली भेद न करता समान मानतात, अशी आहे माझी शाळा. हक्काने ओरडतात तितकीच मायाही करतात, हक्काने ओरडतात पण तितकीच मायाही करतात, असे वडिलांसारखे शिक्षक जिथे असतात, असे वडिलांसारखे शिक्षक जिथे असतात, अशी आहे माझी शाळा, अशी आहे माझी शाळा. धन्यवाद. स्वरचित असलेली ही कविता स्वतः तयार केलेली अशी आहे आमची शाळा, अशी आहे माझी शाळा. चला मित्रांनो, आयुष्यावर बोलो काही, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे आणि आयुष्यावरती आपण निश्चितच प्रेम केलं पाहिजे. अशी आयुष्य नावाची कविता घेऊन येतोय इयत्ता 9वी अ चा विद्यार्थी पृथ्वीराज जाधव, इयत्ता 9वी अ चा विद्यार्थी. कवितेचं नाव आहे आयुष्य. नमस्कार, मी पृथ्वीराज सचिन जाधव. मी आपल्यासमोर आयुष्य नावाची कविता, संकलित कविता घेऊन येत आहे. आयुष्य. आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही, एकाच घरात राहून आम्ही एकमेकांना दिसत नाही. हरवला तो आपसातला जिव्हाळ्याचा संवाद, एकमेकास दोष देऊन नित्य चाली विवाद. धाव धाव धावतो आहे, दिशा मात्र कळत नाही, हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. इतकं जगून झालं पण जगायलाच वेळ नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही. क्षण एक येईल असा घेऊन जाईल हा श्वास, अर्ध्यावरचा थांबलेला असेल हा जीवन प्रवास. अजूनही वेळ आहे, थोडे तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला थोडे डोळे भरून घ्या, सुंदर अशा जगण्याला थोडे डोळे भरून घ्या. धन्यवाद. हॅलो. थोडा पाय हे झालेला असतील, थोडं उभे राहा सगळे विद्यार्थी. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आता मंदारजी आणि आबा यांच्या 2-2 रचना आपण घेणार आहोत. त्यानंतर आपला परिसंवाद सत्र पण होणार आहे. त्या दृष्टीनं थोडं आपण त्यामध्ये थोडी काटछाट केलेली आहे. प्रश्नावली होणार होती, ती प्रश्नावली थोडी आपण कमी केलेली आहे.